गुड मॉर्निंग गाइस। आज है जन्माष्टमी का दूसरा दिन यानी कि गोपाल काला, और हमारे घर पे होता है खाना आज। तो अभी के बज रहे सुबह के मॉर्निंग के 4 और हम 2 बजे सोए थे, सिर्फ 2 घंटा मैप लिया हमने नींद का। और उठेंगे, अभी नहाएंगे, सब रेडी करेंगे और आपको बताएंगे जल्दी जल्दी कैसे कैसे होता है और क्या क्या होता है। मुझे सोए हैं, उनको भी उठाना है। चलो उठो उठो, गुड मॉर्निंग हो गई। मोती स्नान हो गया। चलो सब बघा सोय आहे। मॉर्निंग आता झालेली आहे माझी अंघोळ छानपैकी, आणि आमच्या घरचे सगळे फोन कोणीच घेऊन नाही बसलाय, फक्त पियुष बसला, ते पण कामासाठी। आणि आमचे देव पण उठले, दोन्ही पण देव उठले। आणि आता आमची तयारी सुरू आहे स्वयंपाकाची। मम्मा सर्वात पहिले आंबीलचं काढत आहे। तुम्हाला आंबील, खूप जणांना आंबील काय असते हे माहीतच नाही आहे, तर आंबील कसं असतं ते तुम्हाला सांगतो। आणि आंबीलला फक्त भिजू घातलं होतं ना, हां ज्वारीला फक्त भिजू घातलं होतं आणि त्याच्यानंतर मिक्सरमधून काढलं रात्रभर, पाण्यात भिजू घातलं होतं। हां ते दही टाकलेलं आहे। बारिश का तो फुलॉन मौसम दिख रहा है। आणि थोडीशी मिरची आणि दही, अजून काय टाकलंय, मिरे टाकायचे, काजू बदाम टाकायचे, तूप टाकायचं, थोडं सारं टाकलं त्यामध्ये। अच्छा, काळी मिरी पण टाकत असते। आणि आपण गुळाचं पाणी हे वेगवेगळे करत ना, दोन्ही एकत्रच करतो ना। आमच्या घरच्या काही जे प्रोग्रामचे जे डिश आहे ना, ते फक्त माझी मम्माच करू शकते, जसे की भाजी, आपण चांबू, दह्याची चटणी, अजून नाही मिक्स भाजी। आणि आहे की नाही, आणि हे याला जसं तुम्हाला मगाशी भिजवलेलं तसं शिजू घातलेलं आहे। कोणी कोणी गुळाचं पाणी वेगळं देते, पण आम्ही एकत्र करून देतो। हे त्याचं खोबऱ्याचं, मला ना मी एक खोबऱ्याचा किस्सा सुनावणार, इतकं कॉमेडी आहे ना, तुम्ही हसणार। खोबऱ्याचं कधी पण नाव घाललं तर कधी नाव घेते खोबऱ्यासोबत। एक खोबरं दे, एक नंबर खाल्लेलं आहे। आणि मी आता आई जर मिक्स वेज करत असेल ना, तर मी तुम्हाला आई मिक्स वेज कशी करते ते सांगणार। आणि आता इथं मिक्सरमधून डाळ वगैरे काढणं चालू आहे। मी मिक्स वेज भाजी, ये मेरी प्यारी सी ब्यूटीफुल सी मम्मा जो अभी आता काय करत आहे, मिक्स वेज भाजी। मिक्स वेज भाजी बनवत आहे। आमच्या इथे कोणत्या भाजीला मसाला यूज केला जात नाही, केलं जाते मम्मा, पण तरी खूप छान करते, कारण की आम्ही मसाल्याची भाज्या खात नाही। मसाला म्हणजे बाहेरचा नाही, घरी बनवतो आम्ही मसाला। याच्यामध्ये आतापर्यंत कांदा, तिखट, मीठ, हळद, नमक, अजून काय टाकलं असेल, लसूण जिरेचा पेस्ट। कोणती भाजी लसूण जिरेच्या पेस्ट चांगली होत नाही। तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होणार आहे तिकडे, हे पंचामृतसाठी भिजवलेले आमसूल। ये 56 भोग कब खुलेगा और मैं कब खाऊंगी। हॅलो, याच्यात काय टाकलाय, हे फक्त उद्याला छान। आता टोमॅटो टाकायचा, टोमॅटो उद्या हे मिक्स वेजची भाजी आहे। आणि तिकडे जे झालं ते दह्याची चटणी झालं। आमच्या घरची माझ्या मम्माच्या हातची दह्याची चटणी मोस्ट फेमस चटणी आहे, जे आम्ही भरपूर खातो। आणि हे आंबीचं झालं इकडे, आमच्या दोन्ही काय झालं, एक बाजूला पण काय झालं, तिकडे पण झालं। आता यावेळेला पुढेवाल्या बाईला पण सांगितलं, ते थोडंसं खोबरं दे जरा। पुढेवाल्या बाईला पण सांगितलं, कशाला सांगितलं माहिती नाही, करत होतं पण आम्ही पण काय हे होतं। आता ते मी धुवून टोमॅटो टाकले, आणि टोमॅटो टाकलं की लगेच बंदी साखर टाकायची, त्याला रसा खूप सुंदर होतो है ना मम्मा। अच्छा, म्हणजे तशी तेच वाटते, सॉरी रसा नाही करताना। हे दह्याची चटणी बनवत आहे, हरभऱ्याची डाळ असते, हरभऱ्याची डाळ, ही हरभऱ्याची डाळ त्याच्यात दही टाकलेलं, आंबट आंबट घरचं बनवलेलं दही, माझ्या मामाच्या घरचं म्हटलं। आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली। मला आजपर्यंत नव्हतं दह्याची चटणी एवढी सिंपल असते म्हणून, ते पण कशी परत करते म्हणून। तुम्ही खाणार ना दह्याची चटणी तर बाप रे बाप। आता याला थोडंसं भिजू द्यावं लागतं। आता हे मसाला झालेला आहे मिक्स वेजचा सगळं, आणि हे शिजून जायचं थोड्या वेळ। मला काम सांगून राहिले, मी ना कामाचं काहीच नाही करू देत। हे सगळा भाजीपाला मी चिरलेला आहे। आता ह्या सगळ्या मिक्स वेजला घालवणार आहे। आंबील शिजलेली आहे। आता आम्ही त्याच्यामध्ये गुळाचं पाणी टाकत आहे गाळून, आणि तूप पण टाकलं। पुन्हा एक पाहिजे ज्वारीमध्ये 1 किलो गूळ आणि एवढी साखर। थोडासा ना इश्यू झाला वाटते। आता ही मोठी शेगडी तिकडे ट्रान्सफर करून तिकडली शेगडी रिटर्न बाहेर काढणार आहे, बिकॉज इथं आता मोठा भट्टा लावणार आहे। आपला भट्टा आहे इथे आहे, हा मी तुम्हाला दाखव। आपल्याला हेल्प करायला आजी हाय करा, असं हाय। हा, ही सगळ्यात रिकामी पोरगी आहे, ही सर्वात जास्त कॅमेरामॅन। आता याच्यावरती एकदा मालिश करणं चालू आहे। कशावरती, चटणीवर थोडीशी साखर पण टाकली। मिक्स वेज इकडे सुरू आहे। आता हा गॅस चेंज करणार, तिकडला गॅस इकडे येणार, हा गॅस काढला जाणार, याचा पॉवर कमी झाला म्हणते मम्मा। आता बस झाला, कन्फ्युजन होत असेल काय इकडे तिकडे तिकडे, पण जेव्हा मोठा प्रोग्राम असतो ना तेव्हा ॲक्च्युली तसंच असते। आता मी इथं राहत नाही ना, म्हणून मला थोडंसं काम करूया, नाही तर मी पण 2 वर्ष आधी सगळंच काम करू लागत होते, आहे की नाही। मला सगळंच काम येते तसं, आणि मी करू पण लागत होते।
आता पण करू लागतो, भाजी गिजी चिरून घेतलं. पण यावेळी ना आम्ही बाई पण सांगितली थोडीशी, तसं चालत नसतं ॲक्च्युली बाई वगैरे सांगणं, घरच्याच करावं लागते. पण यावेळी ना आम्ही बाकी कोणाला सांगितलेलंच नाही आहे स्वयंपाक वगैरे करायसाठी, म्हणून गरमी पाहणं किती होतं म्हणून आम्हीच करत आहे. नाही तर पोळ्या आमच्याकडे असते टाकायच्या, मी शीतल आणि काकू राहते बाजूच्या, बस. मेरा तो ये निकला भी नहीं कल मैं बहुत क्यूट दिख रही थी, मस्त मस्त. मेरे को ना कुछ नहीं चाहिए, मेरे घर के लोग मेरे को किस चीज़ से परेशान है पता है क्या आप लोगों को? सिर्फ और सिर्फ पानी से, क्योंकि मेरे को हर आधे 1 घंटे बाद पानी पीना चाहिए 1 गिलास, और मैं घर पे आने के बाद पीती थी. मेरे को तो ये पानी भी चेंज हो गया है ये, और पीना जैसा भी नहीं लग रहा, तो मेरे घर का ही पानी ऐसा. हाँ वैसे ये टी-शर्ट कैसी लगती है, मस्त पिंक. ये छोटू सा कृष्णा पण टाकला. आता ऑल मिक्स व्हेज झाली आहे, तसं कोथिंबीर पण टाकावं लागते. आणि आता याला अर्धा 1 तास ठेवावं लागतं ना, ठेवावं लागतं. टेस्ट आधी ठेचा हिरव्या मिरचीचा. तुम्हाला माहीत नसेल पंचामृत कसं बनवायचं, तुम्हाला 2 मिनिटमध्ये सांगते पंचामृत कसं बनवलं जातं, कारण की खूप जणांना माहीतच नाही पंचामृत कसं बनवते. हा हिरव्या मिरचीचा ठेचा पहिलेच बनवून ठेवलेला आहे, की डायरेक्ट करायचं. तिकडे दह्याच्या चटणीमध्ये थोडंसं ॲडजस्टमेंट चालू आहे, दही टाकलेलं पण. हे काय आहे, हे आमसूलचा पेस्ट आहे जो तुम्हाला दाखवला होता मगाशी. जेव्हा तुम्ही एवढा सारा स्वयंपाक करता तेवढा हा पसारा. आजी तुम्हाला काही हेल्प पाहिजे का? काही नाही पाहिजे, बरं. आमच्या घरातला सगळ्यात मोठा एलियन आहे भद्या, एलेमध्ये भद्या, जो की थोडंसे मागं पुढं वजन झालं ना तर तिला खूपच येऊ द्या. आता मी थोडीशी बारीक झाली, माझे 2 किलो वजन कमी झालं तर तिला खूप जळते पण आहे, खूप जास्त जळणारी. ते 1 नंबर पोरगी आहे ती भदी. आधी ती त्याला चांगलं दिलं, आधी तुम्हाला थोडं ते टाकावं लागलं, आणि तिची मिक्स वगैरे ते चांगलं दिलं. आपली आजी आहे आणि पंचामृत टाकणारे बसतात त्याच्यामध्ये. आमसूलच्या बारीक केला होता, त्याला मला मिक्स घातलं होतं, आणि आज बारीक केलं तर ते टाकणार. आणि त्याच्यामध्ये टाकणार गुळ टाकणार होते थोडासा, गुळ, शेंगदाण्याचा भुका, तिळाचा भुका, गुळ, बस त्याला पंचामृत होते. तर पंचामृत 5 पाहिजे होतं. जाऊ आपण इकडे जास्त बडबड दाबता आपली खेळ राहणार नाही. आता आपण ठिकाणी जाऊया. आम्ही चालू आहे ते पुढे पाणी ठेवलेलं आहे, आम्ही शिजवणं सुरू आहे. श्रुती तुम्हाला आपण काय करत आहे मागे ते दाखवून येतो आणि तुम्हाला सांगतो. आता आंघोळ नाही झाली, हां माझ्या लेकराच्या झालं. चहा पाहिजे असं, बरं चहा करायला लागतं का? आजी आला आंघोळ करून घेतलं तर ते चहा पेन होऊन जाते. हां हो, आजी नाही स्वयंपाकवाली आजी सांगितली होती, ते आजी आली. ही आम्ही फक्त प्रोग्रामसाठी आमच्या इथं असं समजलं होतं की पाणी येणार नाही, पण हाला की पाणी आलं. आणि आम्ही हे फक्त पाणी येणार नाही एका दिवसासाठी एवढी मोठी टंकी विकत घेऊन आलो. उगाच 1000 लिटरची आणली म्हटलं. मी आलं ना थोडंसं एक्स्ट्रा पाहिजे, कारण की एवढं सगळं लिटर आहे. हे आमच्या वरच्या सगळं एरिया आहे, हे आमची लिटर आहे. हे रूम्स रेंटने दिलेलं आहे. आता आपण वरतं जाणार, आणि वरती माझी रूम होती पहिले, आता नाही आहे वरतं. बरे हे पूर्ण कलर दिला, इथून वरती जायचं, वरून तिकडे जायचं, कारण की एवढ्या पायऱ्या मी चढू शकत नाही. वरती पहिले माझी रूम होती, आता ती पण रेंटने दिली वरची रूम. आणि हे पूर्ण कलरिंग केलेलं आहे बाहेरचं सगळं. काढून आणि मला सांग शिकले हे कशाचे लाडू आहे? बेसन लड्डू, हे बेसनाचे लड्डू, हे तिळाचे लड्डू, हे रव्याचे लड्डू, हे शेंगदाण्याचे लड्डू. ड्रायफ्रूट हे 2च ठेवले आहे, कुठे ठेवले तिथे. आणि ते गुजिया, गुजिया एक्सपर्ट गुजिया नाही, गुजियामध्ये वेगळं काहीच नसते, गुजियामध्ये तेच असते. पण ते आमच्याकडे याला करंजी म्हणते. आणि हे गुजिया आम्ही विकत आणली होती, त्याच्यातले ते 4 हिस्से आहे ना, ते माझे आहे, बाकीचे मला माहिती नाही कोणाचे आहेत. आणि मी याच्यातले कोणतं खाणार आहे हे पण मला माहिती नाही, कारण की शीतलने ना म्हटलं होतं हे सगळं ताट घेऊन जा, फक्त आजच्या दिवस आजच घरी जा. हे जे आहे हे आपल्याला रिटर्न घेऊन जायचं आहे उद्या. फ्रूट आपण नेत नाही. आमचे देव बघायला किती क्यूट दिसते, नजर नाही लागू बाबा कोणाची. आणि आम्ही तुम्हाला सांगून इच्छितो, आमचे देव जे आहे ना खूप मटके आहे ना, थोडीशी खादळी पण आहे. म्हणजे कहू तुम्ही सगळंच पाहिजे. हां हे सगळं सांगितलं मला वरचं. हा चिवडा जो तुम्हाला काल सांगितला, शंकरपाळे, ही अनारसे, ते खस्ता, चकली. हे देवाला नाही आवडत, हे मला आवडते म्हणून करते. देवाचा आवडीचा पदार्थ हे व्रत आहे. देवाला सगळ्यात जास्त गोड आवडते, आणि महानुभाव पण तिथे देवाला सर्वात जास्त गोड जास्त आवडते. पण बाकी सगळ्याचा उपवास दाखवा लागते, फक्त एवढं ठेवलेलं बाकीचं माहिती. आणि मिठाई वगैरे तर हे आहे 56 भोग. आणि त्याला नाही माहिती, आम्ही विसरली कामात येतं, जाऊ दे. यावेळी आमची मटकी ना थोडीशी डीम पडली, नाही तर मागच्या इतकी सुंदर सजवली होती ना, इतकी सुंदर सजवली होती, खूप छान. आणि याच्यातले मला वाटत असं सगळे हार मी केले असं काहीच नाही आहे. हे वरचे जे आहे हे मामाने करून दिले सगळे. आणि हे खालचे मी फक्त याच्यातलं ऑरेंज येलो तो एकदम स्ट्रेटवाला केस केले असेल. बाकीचे हे खालचे जे जेवढे पण हार आहे हे माझ्या मम्माने केले.
आणि हे वरचे फक्त मामाने लावून दिले आणि हे पण आम्हीच करू लागले. पण यावेळी कलर कॉम्बिनेशन खूप छान लावलं. मागच्या वेळेस माझ्याकडे पण फोटो आहे, ते पण मला दाखवणार, फोटो टाकणार छान. वांगी आणि आलू चिरून झालेले आहे. बस तेवढं पूर्ण चिरायला आधी. हां विचारते मग आई, आजीला सांग आणखी एक नाही पाणी पाहिजे आजी. रेडी हो गया है. उधर कड़ी तो आपको आती होगी, मेरी मम्मा को भी आती है, पर मेरी मम्मा को बहुत स्पेशल वाली आती है. हाँ तुम लोग बोलते हो क्या क्या स्पेशल आता है तुम्हारी मम्मा को, हमको खिलाते नहीं, बोलते बोलते आओ कभी अमरावती खिलाएंगे आप सबको, है ना मम्मा. ऐसा बोलने का ऐसे आओ करके, पर आना नहीं सच्ची में. कड़ी हो गई है अभी. नहीं ये बेसन का है. आई ये कशाचा आहे? वडे. ये वडे भजे शिजले. अलग आहे. शीतल म्हशीसाठी बसू नको तिथं, जाय आईनं बोलवलं. आजी आता कवडी चिरून राहिले. हां शिला लावून द्या लागेल ना. मग हा बट्टा इकडे ठेवा लागेल. मोठ्या भट्टीला हळद कुंकूचं टिक्के लावत आहे. मनाने लाव जरासा. दंडवत. हरे कृष्णा. गणपती बाप्पा मोरया. करू चालू इथून. बंद केलं मी. किती पावर वाढला त्याचा एकदम. बंद केलं काय. ही जी शेगडी आहे ही बंद झाली. याची जी ढिंगरी आहे ही पडली. त्यांनी जेव्हा साफसफाई केली तेव्हा ही ढिंगरी हरवली शाळेत. आता तो पुराणा गॅस इथं लावणार आहे. आता ते दत्त जयंतीला लागल ना, तर त्याच्या पहिले करून घ्या. उगाच त्याला ठेवून देवायचं. हे जे आहे ना, तुम्हाला वाटत असेल थोडं थोडं बनवते, पण ही पंचामृत झालेलं आहे. सगळ्यात टेस्टी टेस्टी ती कवड्याची भाजी जास्त वाटत नसते, थोडीशीच वाटत असते. कारण की मोठी जी भाजी आहे ती आलूवांग्याची भाजी आहे आणि वरण भात आहे आणि पोळ्या आहे आणि त्यांच्यासाठी शेव आणि गुलाबजामुन आणि गुलाबजामुन नाही आहे का. अच्छा जिलेबी आहे, गुलाबजामुन नाही आहे. पंगतमध्ये ते आहे. आणि जे देवाला उपहार दाखवले जाते भजी बिजे XYZ ते त्याचं हे आहे. त्या घरची जी शेगडी आहे ना ती झाली बंद नाही पडली. त्याची जी हे टोक आहे ना, हे लेकरांनी साफसफाई केली असेल तेव्हा काढलं. पण आमच्या बाजूच्या घरी ही शेगडी होती. आता देवाला माहीत आहे की लेट होऊन राहिलं म्हणून, कारण की 12 वाजतापर्यंत सगळं पंचावताराचा उपास झाला पाहिजे त्याच्यासाठी. पण बरोबर आम्ही तर म्हटलं, पण आम्ही गेलो पण नाही त्यांना म्हणाला. ते स्वतः झाले की का बरं मोठी भट्टी का बरं नाही लावली. पण त्यांनी म्हटलं आमच्या घरची घेऊन जा. छोटी ती छोटी आहे त्याच्यापेक्षा, पण काम चालून जातं. हां आता याच्यावर वरण भात आणि भाजी आणि पोळ्या याच्यावर काय तावा कोणता तावा होता त्यांना लाडू तुम्हाला लाटून तुम्ही पाणी दिलं तर लाटून दिलं बरं बरं मी लाटून देतो. तुम्ही काही काळजी नका करू. आणि मी काय म्हणत आजी काय म्हणत होती, थोडंसं आपण बदल्या लाटू, मोठ्या मोठ्याने लाटायचे. हां मला हे खराब नाही, फक्त भाज्या फोडून देतो ना त्याच्यामुळे खराब. आई जायच्या पहिले एक नारळाचं पाणी दिला. आपल्याला काळजी घेणं नाही तर खूप चिडचिड होऊन जाते. आपल्यालाच हाकून मिळते घराच्या बाहेर. आपण ज्यासाठी बोलवले 2. आई ग तुला नारळाचं पाणी पिऊन कसं वाटते. मला बेकार वाटते पण तुझ्या सेहतसाठी खूप चांगला आहे ना, म्हणून आपण घेऊन आम्ही पूर्ण टोटल 4 पायलाचं भात लावला. मिठाई आणली आहे ही आपण ठेवूया. ओपन नाही करू, पण फक्त बघूया कोणती आणली तर. आपल्याला ते बघितल्याशिवाय ना पोटात गुळगुळ जाते. आय न्यू इट. गोकुल दादा आणणार आणि काजू कतली नाही आणणार असं तर कधी होणार नाही. देवाला द्या लागेल बाकी तर खाऊन घेतो. मला एकच पाहिजे मी त्याशी पण काजू कतली खाऊ खूप बोर झाली. बिकॉज बाबा भरपूर वेळा काजू कतली घेऊन बस तेवढंच म्हणते. असं कधी होईल फक्त आम्ही काजू कतली खाईन. आम्ही खातो तर सगळ्यांना देतो. थोडंसं सांगत होतो कितीला देतो. गाईस भजे निघून झाली मस्त. थोडीशी मोठी मोठी करणार बाळकी बाळकी हे पाय दादा लग्न काजू कतली आणली फक्त नाशीच आहे खाणं. छप्पन मला एक मायनस केला द्या. हां त्याच्यातला मी खाईन. देवाला द्यायच्या पहिले मीठ वगैरे टाकलेलं आहे. 2 मिनिटमध्ये करून घेतला. त्याचे पण हातात पहिले आणि खोलून झाला तुझ्याशी 2 मिनिटात बोलतो. हे खोलून घेतो. तिथे 2 मिनिटमध्ये बोलतो की मम्माने दिली मी नाही दिली मला खोली. मला येतं तसं पण मला खूप करायला लागलं. आराम करायला सांगत ना मम्मा म्हणून. मी 2 दिवसाचीच येतो त्याच्यामुळे झाली नाही खोल. याला शिजू दे. त्यावेळेला खोलायला नको. कधीपासून करता तुम्ही स्वयंपाक. मी 30 वर्ष झाली. हां सकाळ हां
तुमची म्हणजे गँग असेल ना अशी सोबतची अच्छा हो कशी तुले दे ना हा माहित आहे काजू कशी खाल्ली हा ते उपराचं नाही आहे हीच ते पोरगी भेदभाव करणारी आम्ही माहिती आहे का ड्रेस विकत घेतो पण ड्रेस घालो या ना घालो पण त्याच्या ओढण्या भरपूर यूज करून घेतो बघू तर शब्द पण याचा सुगंध घेण्यासाठी तुम्हाला इथं यावं लागत होतं वाव बघा किती छान. आता तू शिजाची आहे इतक्या सुंदर तळलं लागले बघा किती छोटीशी साईज राहते आणि फुगल्यावर बघा किती मोठी होऊन जाते आता तिला सांगितलं ना फुगणार म्हणून तरी फुगणारच नाही ही वाली टाकून बघा ही फुगली हां त्याची साईज इतकी शिजली त्याच्यापेक्षा फुगते हां पुरा गॅस खराब झाला आलेली आहे आपली भाजी आलू वांगे आता हे हा किती मोठं पीठ भिजवून चालू आहे अजून पण थोडं या तुम्ही पण जेवण करायला आता उपाराचा टाइम चालू आहे नाही सुरू होत आहे ही चालू आहे पुरणाची पोळी हे काहीतरी चालू आहे लेडीज लोकांची ॲडजस्टमेंट ताट सजवणं सुरू आहे चालू आहे माझ्या मामाचं हे आमची सगळी पंच पक्वान त्याची टोपी करते हे 56 भोग आहे आणि हे पंचपक्वान आहे याच्यात काहीतरी ठेवायची बाकी आहे दिवे लावायची असे एक 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 घास दाखवावं लागते सगळ्याच गोष्टीचे समजला आता हे आमच्याकडे उपार दाखवताना घास तोडते पण झाडची कशी सर्व झालेलं आहे हे आहे काला हे तर नॉर्मल होतं हे काही विशेष नाही आहे हे आहे पित्त साखर आहे पण खूप सुंदर लागते ही अति सुंदर पण ह्या विशेषतः म्हणजे ह्या काल्याची असते पेढे वगैरे तर आहेच आहे थोडं जसं जसं येणं तसं तसं मी माझा पहिला नंबर लावला आपण पण आपाचा पहिला नंबर लावला पियुषने पण पियुषचा पहिला नंबर लावला बाकीचे वाढणं करत हे आमच्या पंक्तीतलं जेवण हा 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 आले आहे छान
स्वामी की जय. तर मी ना नाही आता लास्ट पंगत चालू आहे तर मला दाखवतो म्हटलं, पण मी वरती आलेच नाही. जेव्हा लेडीज लोक जेवण करायला आले होते तेव्हा वरती ही जी बसलेली आहे ही आखरीची पंगत आहे. एक फेर होते संध्याकाळचा फक्त बस.